आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो। महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो। विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग अतिशय महत्वाचा आणि गहन विषयातला अभंग आहे, ज्याला आपण निर्याण प्रसंग असं म्हणतो। खऱ्या अर्थाने तुकोबारायांचा निर्याण प्रसंग सांगण्यापूर्वी परिहार देणं अल्पसा गरजेचं आहे। आज या ठिकाणी तुकाराम विजयच्या सोहळ्यानिमित्ताने गोकळीतील सर्व ग्रामस्थांच्या आयोजनातून, तसेच आमचे आदरणीय गावडे काका असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांच्या माध्यमातून, सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। माऊलींच्या आशीर्वादाने, गुरुवारांच्या कृपा आशीर्वादाने आपण अभंगावरती बोलायला सुरुवात करायची। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांनी वेगवेगळ्या भावनेतून, वेगवेगळ्या श्रद्धेतून आणि वेगवेगळ्या व्यवहारातून समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन केलं। 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मृत्यूलोकामध्ये राहिले आणि वैकुंठातून आलेले जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आल्यानंतर एवढा त्रास सहन केला की त्याला काही सीमा नाही। आणि अचानक जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं काहीतरी परिवर्तन घडतं की त्याचं प्रगटीकरण महाराज या अभंगामध्ये करतायत। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। जसं की सासरचा त्रास सहन केल्यानंतर एखाद्या
मुलीला जसं दिवाळीच्या वेळेस माहेरची सतत आठवण येत असते, अगदी त्याच पद्धतीने वैकुंठात जाण्याकरता आतुरलेलं हे चित्त जगद्गुरु तुकोबारायांचं, भगवंताची वाट पाहणारं हे चित्त, आणि मग अचानक जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला सगळ्यात मोठा विजय, सगळ्यात मोठी तृप्तता आणि सगळ्यात मोठी आकांक्षा पूर्ण झालेली या अभंगातून आपल्याला दिसून येते. आपण जर एका बाजूला विचार केला तर भारताचा सम्राट असणारा धृतराष्ट्र, चक्रवर्ती साम्राज्य ज्याचं आहे आणि ज्याच्या सानिध्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा वावरत होते, चक्रवर्ती साम्राज्य आहे, 100 मुलं आहेत, तो धृतराष्ट्र. आणि एका बाजूला जर आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर ते वेगळ्या पद्धतीचं, अगदी वेगळ्या पद्धतीचं. घरामध्ये खायला काही नाहीत, बसायला काही नाही आहेत, गावातली लोक शिव्या देतात, याहीपेक्षा आपल्या घरातली स्वतःची पत्नी शिव्या देते. हे जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. परंतु तरीही तुकोबारायांचं जीवन आदरणीय ठरलं आणि धृतराष्ट्राचं जीवन हे उल्लेखनीय ठरलं नाही. विठ्ठल 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 ज्याच्या सानिध्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा होते, ज्याने गीता ऐकली, म्हणजे ज्याच्या कानावर साक्षात भगवंताचे शब्द पडले. आता साक्षात भगवंताचे शब्द कानावर पडूनही ज्याच्या जीवनामध्ये बदल झाला नाही तो धृतराष्ट्र. शरीर आहे चांगलं, शरीरामध्ये बळ आहे, चक्रवर्ती साम्राज्य आहे, वज्रदेही मुलगा आहे, फक्त दृष्टी नाही. देवी भागवतामध्ये खूप सुंदर उल्लेख आलेला आहे. पण त्या धृतराष्ट्राचं म्हातारपण एखाद्या सामान्य माणसापेक्षाही अति नीच आणि हलकट पद्धतीने या धृतराष्ट्राचं म्हातारपणातलं जीवन होतं. भारताचा एका काळचा सम्राट, ज्याच्या शब्दामधून भारत हालत होता, पण त्याचं म्हातारपण इतकं विचित्र होतं की एका ठिकाणी फार सुंदर उल्लेख आलेला आहे. ज्या वेळेस धृतराष्ट्र हा राजा झाला आणि त्याची सत्ता गेल्यानंतर युधिष्ठिराने त्याला न्यायनीतीप्रमाणे सांभाळलं. धृतराष्ट्राला चारही भाऊ बुद्धिमान होते, त्यामुळे चारही भाऊ राजकारणामध्ये घुसले. पण एक जो होता त्याला राजकारणामध्ये रस नव्हता, ज्याला मारामारीमध्ये रस होता, तो महानायक महाभारताचा भीम. आणि ताकद जास्त होती, काम काहीच नव्हतं. ताकद भरपूर आणि काम काहीच नाही असं असणारा भीम. मग अशा वेळेस कोणाला तरी त्रास द्यायचं सुचतं. ज्याला ताकद जास्त असते आणि काम काहीच नसतं त्याला काहीतरी त्रास द्यायचं सुचतं, आणि तो त्रास दिला जो भीमाने तो धृतराष्ट्राला दिला. जेवायला बसला भारताचा सम्राट आणि मुखात घास घालणार, तेवढ्यात भीम त्याच्याजवळ जातो आणि सांगतो, आंधळ्या, अरे शेवटी आमच्याच तुकड्यावर जगावं लागलं ना. अरे उभं आयुष्य आम्हाला त्रास देण्यात निघून गेलं, पण हे जे तुझं म्हातारपण आहे ना ते आम्ही दिलेल्या तुकड्यावर आहे, लक्षात ठेव. अरे आम्ही तुलाही सांभाळतो आणि आम्ही कुत्र्याला सुद्धा सांभाळतो. भारताचा सम्राट आणि त्याची ही शेवटची अंतिम अवस्था. आणि खा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या ताटामध्ये जे जेवण आहे ना तो प्रत्येक घास दुर्योधनाच्या रक्तापासून बनलेला आहे. मी मारलेला आहे दुर्योधनाला मी, आणि त्याच्यापासून तुझा घास जन्माला आलेला आहे. म्हणजे तुझ्या ताटामध्ये साक्षात दुर्योधनाचं रक्त आहे. मला सांगा, असा कोणता बाप असेल की जो आपल्या स्वतःच्या मुलाच्या रक्तातून जन्माला आलेला घास खाईल? तसाच तो घास खाली ठेवून द्यायचा. वृद्ध झालेला धृतराष्ट्र एका महिन्यामध्येच त्याची तब्येत ढासळली.
त्याची मानसिक अवस्था ढासळत गेली. धर्मराजाने विचारलं, तुम्ही आमचे आजोबा आहात, तुम्हाला काय कमी ते सांगा. तेव्हा धृतराष्ट्राने सांगितलं, धर्मा काही कमी नाही आहेत, परंतु भीम जरा बोलतो आणि अशा वेळेस बोलतो की ज्या वेळेस मी जेवायला बसलेलो असतो. एकतर आधीच माझी 100 मुलं मारली गेलीत आणि ही जी माझी अंतिम अवस्था आहे, त्या अवस्थेला मी जेवत असताना भीम ताटावर येतो आणि माझी मुलं कशी मारली हे सांगतो. आता एका टायमिंगला एक मुलगा कसा मारला हे सांगायचं म्हटलं तरी 50 दिवस त्या म्हाताऱ्याला जेवण मिळणार नाही, अशी त्या म्हातारीची अवस्था. रोज सकाळी संध्याकाळी भीम मी जेवताना येतो आणि माझी मुलं कशी मारली हे सांगतो. 100च्या 100 कौरव जर कुणी मारले असतील तर कुणी एकट्या भीमाने मारले. आणि मग शेवटी युधिष्ठिराने भीमाला समजावून सांगितलं, भीमा अरे माणूस जेवत असताना असं कुठं सांगायचं असतं का की त्याची मुलं कशी मारली म्हणून. भीम म्हटला, दादा चुकलं माझं, मला माफ करा. मग भीमाने काय केलं, दुसऱ्या दिवशी जेवायच्या अगोदरच हजर झाला. म्हणजे त्याने त्याच्या सोयीने अर्थ काढला की दादाने सांगितलंय जेवत असताना सांगायचं नाही मुलं कशी मारली, मग जेवायच्या अगोदर 10 मिनिट सांगितलं तर काय बिघडन का. मग भीम यायचा आणि सांगायचं, आंधळ्या अरे माझ्या भावाला माझी चाडी करतो, आमच्या घरामध्ये फूट पडतो, अरे आमच्या तुकड्यावरती जगतो, अरे जरी तो माझा मोठा भाऊ असला तरी माझ्या पराक्रमावर तो राजा झालेला आहे, तुला त्याचा एक तुकडा देखील मिळू देणार नाही. ज्याला 100 मुलं होती त्याला एकही मुलगा कामाला आला नाही. ज्याला 2-4 मुलं आहेत त्याने काय विश्वास ठेवा मुलावरती कोणाला माहित. युवराजाचा मुलगा आहे तो सुद्धा कामाला आला नाही. आणि मग शेवटी धृतराष्ट्राने निर्णय घेतला की ह्या राज्यात राहण्यापेक्षा हे राज्य सोडलेलं बरं. पुरुष मंडळी कृपया आपणास विनंती, इकडे जागा आहे. पाठीमागं महिला मंडळी उन्हामध्ये बसतायत. पाठीमागं बसलेले पुरुष आपणास विनंती, कृपया माता भगिनींना ऊन लागतंय, पुढं जागा आहे. पुरुष मंडळी या या, इथंही ही जागा मोकळी ठेवली, या सर्वांना विनंती. चला, खूप ऊन आहे आणि लहान लहान मुले आहेत, उन्हामुळे त्रास होतोय त्यांना. या या पुरुष मंडळी चला पुढं, अजून भरपूर जागा आहे. माता भगिनींना विनंती, इकडे बसून घ्या. चला या, अजून पुढे जागा आहे. पुरुष मंडळी चला. विठाल 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 विठाल. तर आपलं लिंक तुटते असं सांगताना बाकी काय नाही, अगोदरच समजलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी गेलं की हीच मुंबई. कार्यक्रम कीर्तन म्हटलं की लोक पुढंच येत नाहीत, काय कळत नाही मला. अजून प्रश्न पडतो मला, कधी कधी विचार करावा लागतो या गोष्टीवर. तर आपला विषय काय चालला होता, कीर्तनच चाललंय. तर कीर्तनामध्ये आपला विषय चालला होता, धृतराष्ट्राने विचार केला. काय विचार केला, आता या राज्यात राहण्यापेक्षा हे राज्य सोडून दिलेलं बरं. एकतर म्हातारपण, एकतर आंधळ, त्यात म्हातारपण आणि चक्रवर्ती पद भोगलेला म्हातारा आपलं घर सोडून निघून जातो मध्यरात्रीच्या वेळेस. दुसऱ्या दिवशी धर्मराज शोधाशोध करतात, सापडत नाहीत. आणि वनामध्ये गेल्यानंतर काही दिवसातच ज्या अरण्यामध्ये हा पापी धृतराष्ट्र राहण्यासाठी जातो त्या अरण्याला आग लागते. एवढं मोठं दुर्भाग्य बघा. ज्या अरण्यामध्ये एकतर आंधळ, म्हातारपण, चक्रवर्ती पद भोगलेलं हे म्हातार ज्या अरण्यामध्ये राहिला जातं त्या अरण्याला आग लागते, ते अरण्य आपोआप पेट घेतं. तेव्हा हा धृतराष्ट्र त्या आग्नेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्याला डोळेच नाहीत, तो आंधळा असणारा तो धृतराष्ट्र कुठेतरी धडकतो, कुठेतरी आपटतो. चटके बसतायत.
याचं मरण हे चटके देऊन आलेलं मरण आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात ताणः विशद क्रूरान संसारेषु नराधमान. धृतराष्ट्राचं हे जे मरण आहे ना, ते मरण म्हणजे ज्या नरकात जायचंय